नमस्कार मित्रांनो, सायन्स फॉर महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दोन डायग्राम दिसत असतील. तुम्हाला ओळखता येतील हे दोन डायग्राम कुठले आहेत? जर मी डायग्राम बरोबर काढलेली आहे तर तुम्ही ओळखू शकाल की एक डायग्राम आहे ही पिझ्झाची. दिस इज पिझ्झा अँड व्हॉट इज दिस? दिस इज अ सँडविच. तर हे दोन खाद्यपदार्थ जे आहेत, फूड मटेरियल जे आहेत, ते तुम्ही नक्की कधी ना कधी खाल्लेले असतील. तुम्हाला सांगता येईल यामधला सगळ्यात महत्त्वाचा त्याला फ्लेवर देणारा घटक कुठला आहे? तर याला फ्लेवर देणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे चीज. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत चीज प्रोडक्शन. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न cheese production, how the cheese is made. So there are various steps in the cheese production. We are going to see them step by step. तर cheese हा एक basically milk product आहे. It is made up from milk. So first of all what you will require is a lot of amount of milk. खूप सारं मिल्क लागेल तुम्हाला. आणि कुठलं दूध हवं? कुठलंही दूध चालणार नाही. बेसिकली द चीज इज मेड फ्रॉम काऊ मिल्क. So first cow milk is collected and cow milk is abundantly available. After that the cow milk is transported to the factory. लार्ज अमाऊंटमध्ये काऊ मिल्क कलेक्ट केलं जातं आणि त्याला कुठे पाठवलं जातं? फॅक्टरीमध्ये. आणि फॅक्टरीमध्ये चीज बनवण्यापूर्वी या मिल्कच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. काय केल्या जातात? डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट. कुठल्या टेस्ट केल्या जातात? सो बेसिकली टू टाइप्स ऑफ टेस्ट आर कॅरीड आउट. फर्स्ट इज microbiological test. So first test is microbiological test and second test is chemical test. Second test is chemical. So these two tests are carried out. Those two tests are performed. तर मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट म्हणजे काय? दुधामध्ये कुठले हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स तर नाही आहे ना, हे चेक केलं जातं मायक्रोबायोलॉजिकल टेस्टमध्ये. अँड व्हॉट आर द केमिकल टेस्ट? केमिकल टेस्टमध्ये दुधामधले वेगवेगळे कंटेंट्स तपासले जातात. फॉर एक्झाम्पल दुधामध्ये फॅट किती आहे, दुधामध्ये शुगरचं प्रमाण किती आहे. तर या दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. सो फर्स्ट ऑफ ऑल द काऊ मिल्क इज कलेक्टेड and in the factory first of all the two tests are carried out. Which are these tests? The microbiological test and the chemical test. यानंतर काय केलं जातं? यानंतर टेस्ट केलेलं मिल्क पाठवलं जातं एका टँकमध्ये फॉर फर्दर प्रोसेसिंग. पुढची प्रोसेस करण्यासाठी टँकमध्ये पाठवलं जातं. तर ॲक्च्युली या टाईपचा टँक नसतो, तिथे फर्मेंटर्स असतात आणि त्या फर्मेंटरमध्ये मिल्क कलेक्ट केलं जातं. आणि या मिल्क टँकमध्ये किंवा या फर्मेंटरमध्ये मग वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲड केले जातात. सो नेक्स्ट स्टेप इज द ॲडिशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम असतात? हे खूप महत्त्वाचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि यांच्याशिवाय चीज बनू शकत नाही. तर कुठले कुठले असतात हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स? Basically these are the bacteria. So first is Lactobacillus cremoris. L is for Lactobacillus. So first is Lactobacillus cremoris. Second is Lactobacillus lactis. मी फक्त L लिहिला इथे. And last one is S is for Streptococcus. Streptococcus thermophilus. Short मध्ये लिहितो मी Streptococcus thermophilus. So what are the steps? First you should have cow milk, lots of amount of cow milk. After that you have to collect the milk in large amount
and perform microbiological test and chemical test. After that, you have to add the bacteria in the milk. Which bacteria? The three types of bacteria: Lactobacillus cremoris, Lactobacillus lactis and Streptococcus thermophilus. यानंतर काय केलं जातं? आता आपण मिल्कमध्ये बॅक्टेरिया ॲड केलेले आहेत. मिल्कमध्ये बॅक्टेरिया जे आपण ॲड केलेले आहेत ते काही बायोकेमिकल रिॲक्शन सुरू करतील आणि या बायोकेमिकल रिॲक्शन्समुळे आपलं जे काऊ मिल्क आहे, दिस काऊ मिल्क बिकम्स सोर. So these bacteria, they carry out what? Souring of the milk. What they do? They carry out the souring of the milk. So what is souring? Souring म्हणजे आंबवणे. आणि हे 3 मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा 3 बॅक्टेरिया जे आहेत ते सोरिंग कसं करतात मिल्कचं? बिकॉज दे आर एबल टू प्रोड्यूस ॲसिड, and this acid is lactic acid. Okay, so these microorganisms, they grow on the milk, they grow using the sugar present in the milk and they produce lactic acid, and due to lactic acid what happens? Milk becomes sour. Milk becomes sour. So this is your sour milk. After this, नेक्स्ट स्टेप इज कॅरीड आउट. पुढची स्टेप केली जाते आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं? या सोर मिल्कमध्ये एन्झाईम ॲड केला जातो आणि दिस एन्झाईम इज रेनेट. सो रेनेट इज अन एन्झाईम विच इज आयसोलेटेड, विच इज कलेक्टेड फ्रॉम कॅटल्स, ॲलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल्स. म्हणून रेनेट यूज करून जे आपण चीज बनवतो ते नॉनव्हेज कन्सिडर केलं जातं. आता जे लोक व्हेजिटेरियन्स आहेत ते हे चीज खाऊ शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे, दे कॅन ॲड प्रोटीएज. दिस इज न्यू ऑप्शन. दिस ऑप्शन वॉज नॉट अवेलेबल प्रिव्हियसली. सो प्रोटीएज इज आयसोलेटेड फ्रॉम फंजाय आणि हे दोन्ही एन्झाईम जे आहे जेव्हा आपण त्यांना सोर मिल्कमध्ये ॲड करतो, व्हॉट हॅपन्स? The solid part present in the milk, it gets separated. तर इथे पहा येलो कलरचे डॉट्स दाखवले आहेत. तर हा येलो कलरचा भाग जो आहे, दिस इज सॉलिड पार्ट. दिस इज सॉलिड which is separated from the liquid part which is called as whey. So whey is the liquid part and the solid part is called as yogurt. Okay. So we require this solid part. या सॉलिड पार्ट पासून चीज बनणार आहे. आणि व्हे जो आहे, व्हे दुसऱ्या पर्पजसाठी वापरला जातो. तुम्ही जर ऐकलं असेल, बॉडी बिल्डिंग जे लोक करतात ते व्हे प्रोटीन वापरतात आणि व्हे प्रोटीन या व्हे पासून तयार केलं जातं. तर व्हे हा वेस्ट मटेरियल नाही आहे, व्हे पासून बाय प्रॉडक्ट बनवले जाऊ शकतात. आता हा सॉलिड पार्ट जो आहे, योगर्ट जो आहे, योगर्टवर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसिंग केल्या जातात आणि याच्यापासून बनतं आपलं चीज. काय काय प्रोसेसिंग केले जातात? इट इज वॉश्ड, वॉशिंग इज कॅरीड आउट, त्याला वारंवार धुतलं जातं. देन इट इज रब्ड, रबिंग इज कॅरीड आउट. ओके. आफ्टर दॅट सॉल्ट इज ॲडेड, दॅट इज सॉल्टिंग. काही मायक्रोब्ससुद्धा ॲड केले जातात यामध्ये, मायक्रोब्स ॲड केले जातात, काही पिगमेंटसुद्धा ॲड केले जातात. चीज प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती चीजच्या टाईपनुसार व्हॅरी होते. तर इथे आपण जनरल जी स्कीम आहे चीज प्रोडक्शनची ती डिस्कस करतोय. त्यानंतर हे जे पार्टिकल आहे, सॉलिड पार्टिकल, त्यांना प्रेस केलं जातं. सो दॅट इज कॉल्ड एज प्रेसिंग. आणि प्रेसिंग केल्यानंतर जे गोळे तयार होतात त्यांना कट केलं जातं. सो लास्ट फेज इज कटिंग. सो दॅट सॉलिड पार्ट इज वॉश्ड, रब्ड, salt is added, some microbes are added, then it is pressed and finally it is cut into the pieces. So in this way
your raw cheese is produced. This is your raw cheese. And after that this raw cheese is stored. काही दिवस त्याला स्टोर करावं लागतं. कशासाठी? फॉर रॅपिनिंग, परिपक्व होण्यासाठी. And after that your cheese is ready to eat. So in this way cheese is made. So we will again revise the steps in the cheese production. So first of all you will require, what you will require? You will require cow milk. Okay. After that the cow milk is collected and various tests are carried out. Which tests are carried out? Microbiological test and chemical test. After that it is collected into a tank, and in this tank some microorganisms are added. Which microorganisms? Lactobacillus cremoris, Lactobacillus lactis and Streptococcus thermophilus. What this microorganism do? They sour the milk. They carry out souring. And after that, what is added to this sour milk? Either rennet, which is isolated from the alimentary canal of cattle, or the protease enzyme, which is isolated from fungi. And what is the use of rennet or protease? They separate the solid part, solid material of the milk or the sour milk from the whey. So two parts are produced after addition of rennet or protease, and these are solid part, that is yogurt, and the liquid part, that is whey. And after this solid part, this solid material is processed. Which processing is carried out? Washing is carried out, rubbing is carried out, salting, some microbes are added, it is pressed and it is cut into the pieces, and finally it is stored for ripening. So in this way cheese is produced.